वळूया आता आपल्या पुढच्या कार्यक्रमाच्या स्वरवारीकडे आणि ती प्रस्तुत करण्यासाठी आता स्वरसाधनाचे कलाकार येऊन गेलेत. आता येत आहेत निजश्री म्युझिक क्लासेसचे कलाकार. त्यांच्या ज्या मॅडम आहेत निवेदिता जोशी खळीकर, ह्या आता सगळ्या विद्यार्थ्यांना बसवत आहेत. आमच्या सगळ्या अगं बाई आता मावल्या नाही, चिमण्याच दिसत आहेत सगळ्या. चला सगळ्या चिमण्या आणि सगळे आमचे चिमणराव बसत आहेत. तोपर्यंत आपण थोडंसं बोलूया आपल्या पंढरपुराविषयी. मंडळी, म्हटलं जातं पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे. जसं या गवळणीत आता म्हटलं होतं, साध्या वेशातला हा पांडुरंग केवळ भक्तांच्या प्रेमापायी आजन्म मंडळी तो विटेवर उभा राहिलाय. हा शेतीत मदत करतो, जनीचा दळणही दळतो, मग तो कृष्ण असो की आमचा सावळा विठ्ठल. कोणतंही नाव असलं तरी दिसते ती फक्त त्याच्या ठाई असलेली प्रीतीच. आणि मग साक्षात्कार होतो की हे प्रेम केवळ नसून त्या परमेश्वराप्रती असलेली आमची निस्सीम भक्ती. आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी आमची कलाकार मंडळी आता येऊन बसलेली आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, ही आहे आमची जीवापाड श्रद्धा, ही आहे आमची अतूट भक्ती. याचमुळे कोरोनासारखा काळ असो, अवकाळी पाऊस असो किंवा संकटांवर मात करण्याची हिंमत असो, ही शक्ती फक्त पांडुरंग आपल्याला देतो. म्हणून मंडळी, शेतकरी हा शेतीत लढतच असतो. फक्त इच्छाशक्ती एक हवी, ध्यास एक हवा, आस एक हवी पंढरीच्या राजाची. आणि आज त्याच्या चरणी लाखो वारकरी जाऊन पोहोचलेले आहे. आज टाळ, मृदुंग, जे काही आमचे लोकसंगीतातले वाद्य असतील, ती वाद्य आज पंढरीत वाजतायत. आणि तिथलाच माहोल, तिथलंच वातावरण कसं असेल आज पंढरीच्या राजाच्या ठिकाणी, ते व्यक्त करण्यासाठी ही आमची चिमुकली मंडळी येऊन पोहोचली आहेत. ऐकूया त्यांच्या आवाजामध्ये, त्यांच्या गोड गळ्यांनी सादर केलेला हा एक सुंदरसा अभंग, टाळ बोले चिपळीला. करूया. वाद्यांची अरेंजमेंट होते तोपर्यंत मला वाटतं झालंय. ठीक. हे काय चाललंय माहिती का तुम्हाला? ही वाद्य आहेत, ही वाद्य सुरात घ्यावी लागतात. ते फक्त मुख्य कलाकाराला किंवा ज्याची सर्जनशीलता आहे त्याच्याच लक्षात येतं. आपल्या कुटुंबात देखील असं असतं की एखादं वाद्य आपल्या घरातलं सुरात वाजत नसतं. पण ते वाद्य चुकीचं असतं का? तर नाही. त्या वाद्याला मात्र सुरात घ्यावं लागतं आणि ते फक्त कुटुंब प्रमुखाचं काम असतं. आणि त्या कुटुंब प्रमुख म्हणून निजश्री म्युझिक अकॅडमीच्या निवेदिता जोशी मॅडम या करत आहेत. गेली 11 वर्ष संगीत क्षेत्रात विद्यादानाचे कार्य ते करत आहेत. या अकॅडमीच्या 3 शाखा आहेत, वाकड, ताथवडे आणि तिसरी शाखा नव्याने विशालनगर, पिंपळे निलख या ठिकाणी त्या सुरुवात करणार आहेत. त्यांच्या या कार्यास आमच्या शुभेच्छा. आणि सर वाद्य सुरात आलं आहे असं मी अपेक्षित करतो. आणि पुढच्या अभंगाकडे देवाजीच्या
वाटतं सर या आपल्या चिमुकल्या कलाकारांची एकदा जोरदार नावं होऊन जाऊ देत. नक्कीच. हे सादरीकरण केलेलं आहे मीरा, अभिज्ञा, सान्वी, अनन्या, देवश्री आणि समर्थ. आणि एकुलता एक आमचा गोपाळ कृष्ण समर्थ समर्थपणे पेललं असं सगळ्यांना. छान छान छान. आणि यांना पेलण्याची ताकद देणाऱ्या मला वाटतं निवेदिता मॅडम तुम्ही समोर या, कारण कधी काळी आठवत असेल आपली सुरुवात धुळ्यातनं अशीच झाली होती नाही का. लहानपण आठवलं असेल निवेदिता मॅडमला. आता मंडळी, निजश्री म्युझिक क्लासेस, एक उभरता असा चेहरा, एक उभरता असा कलाकार निवेदिता मॅडमच्या रूपातनं आता आपल्याला सध्या दिसतो आहे. वडील नरेंद्र जोशी आणि विभा जोशी आई यांच्या पोटी जन्मलेली ही कन्या म्हणजे धुळ्यातनं प्रवास करत करत पूर्ण सगळ्या देशामध्ये फिरत फिरत ही येऊन पोहोचली नगरला. आणि अहमदनगर म्हणजे ज्याचं आता अहिल्यानगर असं नामांतर आपण केलेलं आहे, त्या अहिल्यानगरमधनं हा प्रवास येऊन पोहोचला पुण्यामध्ये. मूळ शिक्षण झालं आहे धुळ्याला श्री अशोक कुलकर्णी यांच्याकडे. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी त्यांनी अशोक कुलकर्णी सरांकडे प्राप्त केली. आणि त्याच्यानंतर ह्या क्षेत्रातली आवड म्हणून ललित कला केंद्र गुरुकुल पुणे इथून त्यांनी कला शाखेतली पदवी घेतली. आणि तिथून त्यांची थोडक्यात आपण जशी म्हणतो की अपनी तो भाई चल पडी अब बस नाव है, तसं पुढे पुढे त्यांची सगळी जी काही आहे गायकी किंवा जे काही गाण्यातलं शिक्षण आहे ते सुरू झालं पंडित हेमंत पेंडसे सरांकडे गुरुकुल पद्धतीने. शास्त्रशुद्ध तालीम आणि सर्जनशील गायकी हे संस्कार मिळाले त्यांना पंडित हेमंत पेंडसे सरांकडनं. आणि त्याच्यानंतर भेंडी बाजार घराण्याच्या प्रसिद्ध गायिका विदुषी अनुराधा कुबेर यांच्याकडे ही तालीम घेण्याचं भाग्य मॅडमला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं मॅडमने आवर्जून नाव जे त्यांच्या बायोडाटामध्ये दिलेलं आहे ते सुप्रसिद्ध गायिका विदुषी पल्लवी पोटे यांच्याकडे ही तालीम घेण्याचं भाग्य मॅडमला मिळालेलं आहे. आणि त्याच मॅडमच्या हाताखाली आज ही अनेक छोटी मंडळी तयार होत आहेत. उदयोन्मुख कलाकार घडतात ते मंडळी याचप्रमाणे कधी काळी मॅडमची सुरुवात धुळ्यातनं झाली, पण या मंडळींची सुरुवात आता पुण्यातनं होते. काय म्हणता सर? ताईंनी 2 वेळेस धुळ्याचा उल्लेख केलेला आहे, कारण ताई स्वतः धुळ्याच्या आहेत. आणि ते धुळे आणि पुणे याच्यामध्ये उकार आणि मात्रा मात्र सारखा आहे, शब्द जरी बदलला. त्यांचं विशेष प्रेम धुळे आणि त्यानंतर मग पुणे. नेहमी लक्षात घ्या की पहिल्या प्रेमाला कदाचित दुसरं प्रेम हा उतारा असेल असं मला वाटतं. एकदा जोरदार टाळ्या धुळेकरांसाठी. नेहमी चिखलातनं किंवा धुळीतनंच फुल हे उमलत असतं आणि तेच नंतर सगळीकडे सुगंध देत असतं. तसंच काहीसं आपण निवेदिता मॅडमच्या बाबतीत म्हणू शकतो. नक्कीच. आत्ताच आपण ऐकला टाळ बोले चिपळेला, जनसेवेपरी काया झिजवावी. म्हणजे शब्द सुचतात कुठून. म्हणजे मला खरंच जगदीश केबुडकरांचं कौतुक वाटतं की संतांकडे काय आहे तर संतांकडे शब्दांचं सामर्थ्य आहे आणि शब्दच हे त्यांचे धन आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू जनधन लोका. तुका म्हणे शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. खरं तर ही शब्दांची ताकद ती आता आपल्याला टाळ बोले चिपळेल्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आली. तर आता आपण ऐकूयात की टाळ दिंडीचा गजर. मंडळी, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत चोखामेळा, संत रोहिदास, संत सावतामाळी, संत सेवालाल, संत सेवानावी, संत गाडगेबाबा, अलीकडच्या काळातले संत तुकडोजी यांच्या बरोबरीने संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई आणि संत सोयराबाई यांचं देखील म्हणजे जितकं त्या विठुरायाचं कॉन्ट्रीब्युशन म्हणता येईल तितकंच त्या रुक्मिणीचं कॉन्ट्रीब्युशन देखील आपल्या कीर्तन, संकीर्तन, निरूपणातून म्हणजे समाजाला दिशा देण्याचं काम या संतांनी केलेलं आहे. त्यातला एक थोर संत, संत सोयराबाई यांचा हा अभंग टाळ दिंडीचा गजर सादर करत आहेत निजश्री म्युझिक अकॅडमी. आता सगळं वर्णन केल्यानुसार मी सांगते, माझ्या आजपर्यंतच्या प्रवासाची साक्षीदार आहे माझी मामी प्रज्ञा डांगे. तिचे खूप खूप आभार की तिच्यामुळेच मी केआरशी जोडू शकले.
आणि आज माझे विद्यार्थी पण माझ्याबरोबर आहेत. मी ज्यांच्याकडे शिकली त्यांनी संगीतबद्ध केलेला हा अभंग आहे, पंडित हेमंत पेंडसे. प्रयत्न करते. आज तब्येत अजिबातच ठीक नाही, पण मुलांना कबूल केलं आहे की मी तुमच्याबरोबर गाईन, त्याच्यामुळे थोडंसं गाईन, गोड मानून घ्या.
एकदा जोरदार टाळ्या. निवेदिता, त्विषा, रुचिका, पर्णिका आणि चिन्मयी आणि त्यांच्या गुरुवर्य जोशी, निवेदिता जोशी मॅडम, या टीमसाठी एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. आणि वारी पुढे संगीत वारी ही पुढे नेण्याचं काम आता आपण करणार आहोत. मगाशी सरांनी आम्हाला छान ह्या खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांची रस्सीखेच चाललेलीच होती. जसं सरांनी मला चिडवलं की धुळ्याशी, म्हणजे जसं आता आपण म्हणतोच की बाईचं माहेराशी नातं हे जरा विलक्षण वेगळंच असतं, तिथला धागा हा कायम वेगळाच असतो आणि तो असतो, तो सगळ्यांनाच एक प्रकारे मान्यच असतो. म्हणजे विठुरायाच्या चरणी एखादी आस आपल्या मनात असली ती पूर्ण होतेच, याचा प्रत्यय खरोखरीच आज आलेला आहे. खूप दिवसांपासून इच्छा होती की निवेदिताने आणि मी एकत्र स्टेज कधीतरी शेअर करावं. केअरच्या निमित्ताने जसं लेट्स कनेक्ट हा आमचा धागा आहे, त्या निमित्ताने माझी भाची आणि मी ह्या वेगळ्या रूपाने एकमेकींना कनेक्ट झालो. खूप कौतुक वाटतं. आणि हा धागा हा मला वाटतं जसं आमच्या दोघींच्या रूपात इकडं आला, तसंच लेट्स कनेक्ट ह्या माध्यमातून ठेंगे कुटुंब, वारेगावकर कुटुंब, सरांचं कुटुंब, महेश सरांचं, आमचं हे जसं जोडलं गेलं, तसं आमचे काही विविध उपक्रम आहेत त्या माध्यमातून. जसं पर्यावरणाचं आत्ता आपण बोललो की पर्यावरणाच्या माध्यमातून अनेक कामं केअर फाउंडेशन हे करत असतं. श्री क्लासेसच्या माध्यमातून सुद्धा शिक्षणाचं महत्त्वाचं काम आणि त्यातूनच वेगवेगळे उपक्रम हे राबवले जातात. सो लेट्स कनेक्ट ही आमची थीम आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमातून तुम्हाला आमच्याशी सहभागी व्हायचं असेल किंवा कनेक्ट व्हायचं असेल तर आमचे स्वयंसेवक तुमच्या आसपास आहेत. तुम्ही त्यांच्याकडनं नंबर घेऊ शकता. तुमच्या डोक्यात काही वेगवेगळ्या योजना असतील, मनात काही योजना असतील, त्या आम्हाला जरूर सांगू शकता. जसं आता म्हणालो की आपण संगीत वारी आजची निर्माण केलेली आहे आणि आता या संगीत वारीतलं निजश्री म्युझिक क्लासेसचं शेवटचं जे भक्तिगीत आहे ते नाट्यसंगीताच्या धाटणीतलं आहे. मंडळी, श्रीकृष्णाच्या बाबतीत म्हटलं जातं, आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरा सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छती. कुठल्याही देवाला नमस्कार करा, कुठल्याही देवाला नमस्कार करा मंडळी, ते जाऊन पोहोचतं त्या केशवाकडं. आणि याच निमित्ताने आपल्याला जाणीव होते परमेश्वराच्या सर्व शक्तिमान रूपाची. देव कुठलाही असो, त्याचं स्वरूप, त्याचं मंदिर, अगदी विसाव्याचं ठिकाण कुठलंही असो, पण पंढरपुराची सर ही कोणालाच येणार नाही. तिथं कसलाही भेदभाव नसतो, मंगळ अमंगळ असा कुठलाही भेदभाव नसतो. असतो तो फक्त वैष्णवांचा मेळा आणि एकमेकांशी तल्लीन होऊन, तादात्म्य होऊन एकरूप होण्याचं ते ठिकाण. अशी नितांत सुंदर शिकवण देणारं ते पंढरपूर. किती सुंदर कल्पना वाटते ना. रम्य आणि सुंदर कल्पना ह्या आहेत, ह्या आपल्या मनातल्या, ह्या आपल्या मराठी भाषेतल्या. मंडळी, वेगवेगळ्या रूपानं कसलेही वाद होणार असोत, पण या मराठीतल्या ह्या शब्द सामर्थ्याची, या लोकसाहित्यातल्या सामर्थ्याची ही जाणीव आपल्याला जशी गवळणीच्या माध्यमातून झाली, तसं आता पुढचं नाट्यगीत घेऊन येणार आहेत निवेदिता जोशींचेच काही कलाकार. सादर होणार आहे नटभैरव रागातल्या काही म्युझिकल नोट्स ज्या नाट्यगीतात आहे, असं एक सुंदरसं नाट्यगीत, नारायणा रमा रमणा. मी कलाकारांना विनंती करते, अच्छा एकच कलाकार आहेत, त्यांनी स्टेजवर येऊन आपलं सादरीकरण द्यावं. आताच ताई ज्या पद्धतीने म्हणाल्या की केअर फाउंडेशनद्वारे अनेक स्तुत्य उपक्रम आपण पुणे आणि पुणे परिसरात राबवत असतो. त्यातले काही उपक्रम सांगायचे झाले तर मुळात केअरची थीम आहे लेट्स कनेक्ट आणि त्याचं ब्रीदवाक्य आहे कला संस्कृती संवर्धनातून पर्यावरण संवर्धन. आणि याच माध्यमातून मागील 5 वर्षामध्ये साधारणतः भक्तिगीत, अभंगवाणी, भक्तिरंग, सुरश्री, बालदिवाळी पहाट, आरोग्यदीप, दीपसंध्या, उर्मी सिरीज 1, 2, 3, 4, 5, डान्स ऑफ डिवाइन, त्रिनेत्र महोत्सव, शब्दसूर, अच्युत गोडबोले सरांसोबत नादवेद, बॉलिवूड थीमविषयी झूम बराबर झूम, या व अशा अनेक कला व संस्कृती विषयक कार्यक्रमाची शृंखला महाराष्ट्रभर घेण्यात आली आहे. आणि खऱ्या अर्थाने संस्थेच्या या विविध उपक्रमामध्ये आपणही सहभागी
होऊ इच्छित असाल तर बाहेर आमचे काही व्हॉलंटियर्स आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क साधावा, कारण संस्थेचं ब्रीदवाक्य आहे लेट्स कनेक्ट. वळूया पुढच्या सादरीकरणाकडे. गोविंदा
वंदन तुझिया चरणी सादर वंदन तुझिया चरणी सादर वंदन करितो परमानंदा करितो परमानंदा दे प्रसादा व्यंकटेशा दे प्रसादा व्यंकटेशा जगदात आनंदा ते नारायण रमा रमणा नारायण रमा रमणा नारायण रमा रमणा मधुसूदना मनमोहना मधुसूदना मधुसूदना मनमोहना करुणाकरा ते नारायण रमा रमणा नारायण 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 धन्यवाद अथर्व नारखेडे निजश्री म्युझिक अकॅडमी यांच्यासाठी नाट्यसंगीतासाठी एकदा जोरदार टाळ्या. सर तुम्हाला एक म्हण माहिती आहे का मराठीतली? मराठीतले वेगवेगळे लोकसंगीत तर आपण फॉलो करतोच आहे, गवळण झाली, आता नाट्यगीत झालं, अभंग आपण ऐकतोच आहे, भक्तिगीतं आपण ऐकतोय, पण एक मराठीतली म्हण माहिती आहे? आधी पोटोबा आणि मग विठोबा. अरे काही हिंट लागते? हो. बरेच जणांनी रात्री उशिरापर्यंत जागले असतील आणि सकाळी भल्या पहाटे उठून आले असतील, त्याच्यामुळे थोडीशी पोटाची अडचण नक्कीच झाली असेल. ती पोटाची अडचण सोडवण्यासाठी वरती साबुदाणा खिचडीची सोय करण्यात आलेली आहे आयोजकाकडनं, म्हणजे माझ्याकडनं देखील सांगण्यात येत आहे की ती पेड स्वरूपाची आहे. ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी वरती जाऊन त्याचा लाभ घ्यावा. आणि वळूयात की मगाशी ताईंनी सांगितलं की या पंढरीच्या वारीमध्ये कुठलाच भेदभाव नाहीये. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद सर्व अमंगल. आणि मंडळी, कदाचित आपण स्वतः पाहिला असाल, अनुभवला असाल की असं मांडणारा आपला वारकरी कोणतीही जात धर्म, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव न ठेवता, न मानता ही भागवत धर्माची पताका अंगा खांद्यावर घेऊन त्या पंढरीच्या दिशेने शेकडो मैल चालत जातो. जाताना ऊन, वारा, पाऊस, चिखल, काटे हे सर्व तो सोसत जातो. पण एकदा त्या पंढरपुरात पोहोचलं आणि त्या सावळ्या पांडुरंगाचं दर्शन झालं की त्याचा चेहरा अतिशय आनंदावून जातो. आणि या भारावलेल्या मनाने तो हा वारकरी वैष्णव वाळवंटामध्ये अतिशय तल्लीन होऊन फेर घेऊन नाचायला लागतो आणि तो पंढरपूर गरजवून टाकतो. आणि खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी औंध गरजवून टाकणार आहेत हे बालकलाकार. आणि मी ताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी नामोल्लेख करावा. कलाधीश म्युझिक अकॅडमी बावधन इथले सगळे कलाकार आहेत. आणि आपण पाहताच आहे की गुरूंची लगबग चाललेली आहेत. आमच्या वृंदा मॅडम, वृंदा पंढरपुरे काळे ह्या त्यांच्या गुरु आहेत. एकदा जोरदार टाळ्या आमच्या सगळ्या बालचमूंसाठी. सोपं नाहीये मंडळी, इतक्या सकाळी सकाळी लवकर उठून छान छान तयार होऊन इतकं गोजीरवाणं रूप घेऊन इथं यायचं, सुंदरसं गायचं, समोर बघायचं आई बाबा शूट करतायत की नाही कॅमेऱ्यामध्ये, मी कसा दिसतोय, मी कशी दिसते, मध्येच टोपी हलते, मध्येच चष्मा हलतो, काय 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 प्रॉब्लेम येतात. पण काही हरकत नाही, यांना सगळ्यांना सांभाळून आमच्या वृंदा मॅडम त्यांचं हे सादरीकरण इथं करणार आहेत.
वृंदा मॅडम बद्दल एक महत्त्वाची खूण म्हणजे पंडित हेमंत पेंडसे यांच्या त्या शिष्य आहेत आणि पुणे विद्यापीठातून त्यांनी MA केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जी मला नेहमी आवडणारी गोष्ट की पुणे विद्यापीठाच्या त्या गोल्ड मेडलिस्ट आहे आणि इतक्या चांगल्या गुरूंचे संस्कार ह्या विद्यार्थ्यांवर होत आहेत. खरंच कौतुकाची गोष्ट आहे की लेट्स कनेक्ट या माध्यमातून, केअरच्या माध्यमातून या सगळ्या वेगवेगळ्या गुरूंशी आणि वेगवेगळ्या म्युझिक क्लासेसची आपण कनेक्ट होत आहे. मला वाटतं सगळी तयारी झाली. आईला दिसून झालं, बाबांनी कॅमेरा घेतला हातात, बघून झालं. करूया आता छान छान सुरुवात. आणि ही जी गाणी गाणार आहेत ती आमची मंडळी आहेत. हात वरती करूया आपण. पार्थ, कुशाग्र, दिव्यम, दिव्यांश, अद्वैत, अनिश, प्रिशा, मिहिरा, स्वरा, तन्वी, अनन्या, माही आणि अनायशा. आल्या सगळ्या? कोणाला विसरले नाही ना मी? नाही तर बघा स्टेजच्या मागे जाऊन रागवाल तुम्ही मला. करूया सुरुवात छान छान. ऑल द बेस्ट.
जोरदार टाळ्या या सगळ्या चमूसाठी झाल्या पाहिजे. एकदा वन्स मोर झाला पाहिजे. एक्झॅक्टली. मॅडम. वन्स मोर मिळालाय तुम्हाला. आता सवय करून घ्या या गोष्टींची. बसा बसा. पिल्लू कुठे गेलं इकडचं छोटस? आम्ही तर फारच बाबा डोलत होतो, इतके गोड डोलत होतो ना. कोण बसलाय नक्की तिकडं? आई का बाबा? कोण बसलाय रे पिल्लू? आम्ही तिकडेच बघत होतो, हो की नाही? मंडळी कुठे पळाली आपली बाकीची? चला चला पटकन या सगळे. करा. बरोबर आहे, खिचडीची आठवण आली. चला चला, आधी आपण छानसं गाणं म्हणून घेऊया, कारण आपण सादर करतोय ना आज अवघे गरजे पंढरपूर, आणि टायटल सॉन्ग सादर करण्याचा मान तुम्हाला मिळालेला आहे. सो पटकन सगळ्यांनी स्टेजवर यायचं आहे. आणि आमच्या छोटुलीने तर तान इतकी सुंदर घेतली ना, एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी सुद्धा, कारण एवढा कॉन्फिडन्स आणि एवढ्या सुरावटीने माना मुरकून वगैरे अगदी छान तान घेतलीस. खूप मस्त. किती दिवस तयारी केली? 8 दिवस, 2 महिने. बापरे. मग या डिवोशनला एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. करूया वन्स मोर. घेऊया. चक्क शिट्टी. क्या बात है. ही शिट्टी मला वाटतं आपल्या साथ संगत जी जोरदार झालेली आहे सर, त्यांच्यासाठी असणार आहे. त्यांच्यासाठी असू शकते आणि कलाकारांसाठी तर आहेच आहे, प्रश्नच नाही. एकदा जोरदार टाळ्या आमच्या साथ संगत आमची ज्यांनी दिलेली आहे त्या सगळ्यांसाठी. सर त्यांची नावं सांगतातच आहेत. तबल्यावर साथ दिलेली आहे विवेक कोडिलकर. एकदा जोरदार टाळ्या. अंतरंगातले गाणे ज्याचे मंजूळ आहे, संगीत म्हणजे त्याच्यासाठी देऊळ आहे, आणि तबला आहे दैवत ज्याचे, त्याच्यासाठी नादिनींना हेच अजिंठा वेरूळ आहे. धन्यवाद विवेक कोडिलकर. आणि तबल्यावर आणखी एक साथ दिलेली आहे त्यांनी, तो म्हणजे सार्थ कळमकर. सार्थ कळमकरसाठी एकदा जोरदार टाळ्या.
मृदुंगावरती साथ दिलेली आहे ऋग्वेद जगताप. ऋग्वेद जगताप म्हणजे कवी मित्र म्हणतात की आसुडाचे हात मृदुंगा लागले, काळीज कापले मृदुंगाचे, ज्ञानदेवे रेडा वदविला, तुवा चामड्याला वाचा दिली. खरं तर हे IT मध्ये काम करणाऱ्या कीपॅड आणि माऊसचे हात मृदुंगाला लागले आणि खरंच मृदुंगाला त्यांनी वाचा दिलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या जगतापसाठी. मंडळी, कलाधीश म्युझिक अकॅडमी बावधन यांची प्रस्तुती आता आपण ऐकत आहोत. मगाशी मी एक तुकोबांची गोष्ट सांगितली की साक्षात परब्रह्माचं स्वरूप असे आपले तुकोबा या भूतलावर अवतरले. पण जेव्हा कणकाई माऊलीचं आणि पांडुरंगाचं बोलणं चाललं होतं तेव्हा साहजिक बोल्लोबांना इकडं वाटलंच की नक्की ही मागे रेंगाळली, याच्या मागे कारण काय असावं. हिने नक्की त्या पांडुरंगाकडे काहीतरी मागितलं असावं, कारण वारकऱ्याचं एक सुखनिधान असतं, त्याचा पांडुरंग त्याला भेटला की त्याला सगळं पावतं. पण आम्ही बायका मात्र प्रत्येक ठिकाणी आम्हाला काय मिळेल याचा विचार अगदी साहजिकच करत असतो, मग ती वारी असो की आमचा संसार असो. तसंच या माऊलीने कणकाईने काहीतरी मागितलं आणि बोल्लोबांना ते पोहोचलं. बोल्लोबांनी पांडुरंगाला विचारलं, काय रे बाबा मागितलं त्या माऊलीनं. पांडुरंग फक्त हसला आणि त्या हसण्यातनं बोल्लोबांना सगळं कळलं. आणि मग त्यापुढे पांडुरंग जे काही म्हणाले त्यावर बोल्लोबा त्यांना म्हणाले, देवा तू येणारच असशील पोटी तर फक्त एकच मागणं ऐक, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि खरोखरच आमच्या तुकोबांनी त्यांच्या गाथेच्या स्वरूपातून म्हणा किंवा त्यांच्या वेगवेगळ्या अभंगातून म्हणा जे काही कार्य अजरामर करून ठेवलेलं आहे, त्यामुळे आमचं संत साहित्य आज खरंच खूप समृद्ध आहे. त्या संत साहित्यातलाच एक उत्कृष्ट असा अभंग की जो आजचंच जे काही स्वरूप असेल पंढरीत, जो काही खेळ तिथं रंगला असेल, त्या वाळवंटात जे काही रिंगण होत असेल, जे काही तिथल्या भावना असतील त्या व्यक्त होत आहेत आपल्या या पुढच्या अभंगातून. खेळ मांडियेला वाळवंटी घाई. आणि सादर करण्यासाठी आमच्या या सगळ्या भगिनी इथं आलेल्या आहेत. कलाधीश म्युझिक अकॅडमीच्या सगळ्या माऊल्या, मी त्यांची नावं घेतीये. आपण हात करूया, चालेल का? श्रुती, आरती, अर्चना, अनुश्री, प्राजक्ता आणि स्मिता आणि अर्थातच त्यांना घडवणारी ही माऊली आमची वृंदा. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी. ऐकूया हा सुंदरसा अभंग. वैष्णव आई
एकदा सगळ्या जोरदार टाळ्या आमच्या माऊल्यांसाठी. नावं सांगितली.